श्री स्वामी समर्थ. मिथुन राशी 2026मध्ये शिक्षण, करिअर, व्यवसाय, नोकरी, धन, आरोग्य, व्यावहारिक ज्ञान, अजून काय तर शुभ योग, अशुभ योग, शुभ अंक, शुभ रंग हे आज एकंदरीत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मिथुन राशी हे सामान्य राशी भविष्य आहे. वैयक्तिक कुंडलीनुसार परिणाम बदलू शकतात. 2026 हे वर्ष तुमच्यासाठी शिकणे, बदल, नवीन संधी आणि संवाद कौशल्य वाढवणारे ठरेल. बुध ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे बुद्धी, अभ्यास आणि व्यावहारिक निर्णय महत्त्वाचे ठरतील. तुमचं शिक्षण, विद्यार्थ्यांसाठी वर्ष अनुकूल. स्पर्धा परीक्षा, IT, कम्युनिकेशन, मॅनेजमेंट, मीडिया क्षेत्रात तुम्हाला यश. मार्च ते जुलै अभ्यासात प्रगती. लक्ष विचलित होऊ शकते, परंतु नियमित दिनक्रम ठेवा. सल्ला: नोट्स बनवा, रिव्हिजन वाढवा. करिअरमध्ये नोकरीत बदल किंवा प्रमोशनची संधी, नवीन कौशल्य शिकल्यास मोठा फायदा मिळेल. एप्रिल ते ऑगस्ट या काळात महत्त्वाचे निर्णय होतील. वरिष्ठांशी संवाद सांभाळा. योग: बुध गुरु अनुकूल असल्याने बौद्धिक कामात यश. व्यवसायामध्ये व्यापारात नवीन करार व पार्टनरशिपची शक्यता. ऑनलाईन सेल्स, मार्केटिंग, ट्रॅव्हल, कन्सल्टिंग व्यवसाय फायदेशीर. सप्टेंबरनंतर विस्ताराची संधी. सावधगिरी: घाईत गुंतवणूक टाळा. नोकरीमध्ये स्थैर्य मिळेल, पण जबाबदाऱ्या वाढतील. जुलै ऑक्टोबरमध्ये बदल, ट्रान्सफर शक्य, मेहनतीचे फळ मिळेल. धन, आर्थिक स्थिती, उत्पन्नात वाढ होईल. वर्षाच्या मध्यात अचानक खर्च. बचत केल्यास वर्ष अखेर समाधान. सल्ला आहे: बजेट प्लॅन करा. दीर्घकालीन गुंतवणूक योग्य. आरोग्य साधारण चांगले, पण तणाव, झोपेचा अभाव, पोटाचे विकार संभवतात. योग, प्राणायाम, चालणे फायदेशीर. डिसेंबरमध्ये आरोग्याची विशेष काळजी घ्या. तर व्यावहारिक ज्ञान व व्यक्तिमत्व, लोकांशी संवादातून नवीन गोष्टी शिकाल. निर्णय क्षमता वाढेल. मल्टीटास्किंगमध्ये यश मिळेल. कधीकधी चंचलता टाळा. शुभ योग 2026 मधले तुमचे बुध गुरु योग. शिक्षण, करिअरमध्ये प्रगती होईल. लाभ योग, आर्थिक सुधारणा आणि राजयोग संकेत, मान सन्मानामध्ये वाढ. अशुभ योग आहेत राहूचा प्रभाव, गैरसमज होण्याची शक्यता. घाईचे निर्णय टाळा. वादविवादापासून दूर राहा. शुभ अंक आहेत तुमच्या राशीसाठी 5, 3, 6. शुभ रंग आहेत हिरवा, फिकट पिवळा, आकाशी. शुभ वार आहेत तुमच्यासाठी बुधवार आणि शुक्रवार. उपाय: बुधवारी गणपती किंवा विष्णुपूजन. मंत्र आहे ओम बुधाय नमः. जप हा 108 वेळा. हिरवे वस्त्र किंवा मूग दान. 2026 मध्ये अजून काय तर नवीन मित्र व संपर्क वाढतील. प्रवास योग, साईड इन्कमची संधी, लेखन, बोलणे, कंटेंट क्रिएशनमध्ये यश. शेवटी तुम्हाला आता नक्की मिथुन राशीसाठी शुभ तारखा जानेवारी महिन्यामधल्या कोणत्या आहेत तर 3, 6, 15, 24. फेब्रुवारी महिन्यामध्ये 5, 14, 23. मार्चमध्ये 4, 13, 22, 31. एप्रिलमधल्या आहेत 2, 11, 20 आणि 29. मे महिन्यातील आहे 1, 10, 19 आणि 28. जूनमधली आहे 6, 15, 24. जुलै महिन्यातील आहे 3, 12, 21 आणि 30. ऑगस्टमधील आहे 2, 11, 20 आणि 29. सप्टेंबर महिन्यातील आहे 7, 16, 25. ऑक्टोबर महिन्यातील आहे 4, 13, 22 आणि 31. नोव्हेंबर महिन्यातील आहे 2, 11, 20 आणि 29. आणि डिसेंबर 2026 1, 10, 19 आणि 28 या तारखा तुम्हाला महिन्यातील शुभ मी सांगितलेल्या आहेत. विशेष काळ हा तुमच्यासाठी, त्या दिवसांसाठी शुभ योग तुमच्यासाठी असणार आहे आणि त्या दिवशी केलेली कामे ही पूर्ण होणार आहेत. विशेष शुभ कालखंड मार्च ते मे. शिक्षण, परीक्षा, नवीन कोर्ससाठी. जून ते ऑगस्ट नोकरी आणि करिअर बदल, मुलाखती. ऑक्टोबर नोव्हेंबर आर्थिक निर्णय आणि गुंतवणूक. ह्या शुभ तारखा सामान्य राशीवर आधारित आहेत. वैयक्तिक कुंडली, तिथी आणि वार, राहू काळ, ग्रहस्थिती पाहून मुहूर्त ठरवल्यास अधिक अचूक परिणाम मिळतील. तुम्हाला या शुभ तारखा कशा फायदेशीर ठरतील तर मिथुन राशी चंद्र राशी असू शकते.
ही चंद्र राशीप्रमाणे आपण पाहत आहोत. तर मूलांक 6 शुक्र ग्रह हे सेवा, सौंदर्य आणि जबाबदारी, काळजी घेणारा स्वभाव. वयाबद्दल म्हणजे महत्त्वाचे 2026 मध्ये तुमचे वय सुमारे 16 वर्ष असेल. म्हणून डॉक्टर, नर्स, फार्मसी, लॅब, शिक्षण, टीचिंग, ट्रेनर, IT, डेटा, अकाउंटिंग, ॲनालिसिस, कॉमर्स, फायनान्स, अकाउंट्स, बँकिंग, डिझाईन, ब्युटी, फॅशन, इंटिरियर, HR, काउन्सिलिंग, सोशल वर्क. तुमची ताकद बारकाईने काम करणे, शिस्त, नियोजन, सेवा देण्याची वृत्ती, विश्लेषण क्षमता, टाळायच्या गोष्टी, खूप रिस्क असलेले किंवा गोंधळाचे काम, सट्टा, अनिश्चित व्यवसाय हे टाळावे. नोकरी कधी जॉईनिंग योग्य? सामान्यतः शिक्षण पूर्ण करून 21 ते 23 वयात म्हणजेच 2031 ते 2033 दरम्यान पहिली नोकरी करिअर सुरुवात अनुकूल. परंतु त्या काळात स्थिर नोकरी शिकण्याची संधी, दीर्घकालीन ग्रोथ मिळू शकते. लग्न कधी अनुकूल? कुंडलीशिवाय अंदाजे 24 ते 27 या वयात लग्न शुभ, म्हणजे 2034 ते 2037 दरम्यान. या काळात समजूतदार जोडीदार, स्थिर आणि संसार योग. याआधी घाई करू नका, करिअर स्थिर झाल्यावरच उत्तम. सध्या 2026 पासून तुम्ही काय करा? अभ्यासावर लक्ष, स्किल्स, कॉम्प्युटर, AI, कोडिंग, कम्युनिकेशन, आरोग्य व शिस्त. करिअर गोल ठरवा, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स योग्य निवड. छोटे उपाय: शुक्रवार स्वच्छ कपडे, आई वडिलांचा आशीर्वाद आणि मंत्र ओम शू शुक्राय नमः 108 वेळा. अभ्यासासाठी बुधवारी गणपती स्मरण. जर अचूक चंद्र राशी, लग्न व नोकरीचे नेमके वर्ष हे परफेक्ट करिअर फील्ड कुंडलीनुसार काढून देऊ शकतो. त्यामुळे आपण जन्मतारखेनुसार एखाद्याच्या पाहिलं, समजा 2010 मधला एखादा मुलगा असेल तर यावरती आपण त्याची सूर्य राशी ही त्याची कन्या आणि चंद्र राशी मिथुन, लग्न राशी साधारणतः वृश्चिक, मूलांक आहे 6 शुक्र. त्यामुळे तुमच्यावर बुध, शुक्र आणि मंगळ यांचा प्रभाव आहे. बुद्धी, संवाद, सेवा, सौंदर्य आणि धाडस तुमच्याकडे आहे. करिअर कोणते क्षेत्र परफेक्ट? सर्वाधिक अनुकूल एखाद्याला IT, सॉफ्टवेअर, डेटा ॲनालिस्ट, AI, अकाउंटिंग, फायनान्स, बँकिंग किंवा CA, मेडिकल, फार्मसी, लॅब टेक, नर्सिंग, टीचिंग, प्रोफेसर, ट्रेनर याच्यामध्ये जायचं असेल तरी संधी आहे. तुमची ताकद आहे जलद शिकणे. मिथुन चंद्र म्हणजे मिथुन राशीची ताकद आहे जलद शिकणे. कन्या तुम्हाला लागू होत आहे म्हणून बारकाईने काम करणे. वृश्चिक राशी लग्न रास आहे, त्यामुळे धाडस व नेतृत्व तुमच्याकडे आहे. जबाबदारी व आकर्षण, मूलांक आहे तुमचा 6. टाळायचं काय आहे? सट्टा, अतिजोखीम, व्यवसाय, अस्थिर नोकऱ्या. म्हणजेच नोकरी जॉईनिंग हा शुभ काळ. पहिली स्थिर नोकरी ही 21 ते 23 म्हणजे 2031 ते 2033 दरम्यान. त्या काळात करिअरची भक्कम सुरुवात होऊ शकते. लग्न शुभ वय 24 ते 27 सर्वोत्तम सांगितलेलं आहे. समजूतदार व सहाय्य करणारा जोडीदार तुम्हाला योग मिळेल. तर सध्या 2026 पासून काय करावे? तर तुम्ही शुभ घटक, शुभ अंक तुमचा सांगितलेला आहे आपण 5 आणि 6 आहे. तुमच्यासाठी शुभ रंग हिरवा, पांढरा, फिकट निळा आणि शुभ वार पण आपण एकदा सांगितले, तरी पण पुन्हा एकदा सांगतोय आपण, बुधवार आणि शुक्रवार आहे. तुमच्यासाठी उपाय: बुधवारी गणपती पूजन, ओम बुधाय नमः. शुक्रवारी लक्ष्मी पूजन, ओम शुक्राय नमः. नियमित अभ्यास व शिस्त हा सर्वोत्तम उपाय आहे तुमच्यासाठी. मध्ये जायची इच्छा असेल तर यावरून धाडस, विश्लेषण आणि नेतृत्व गुण दिसतात. त्यामुळे हे क्षेत्र तुम्हाला शोभू शकते. SPI म्हणजे सब इन्स्पेक्टर ऑफ पोलीस, पोलीस उपनिरीक्षक असे गृहीत धरतो. जर तुम्ही काही वेगळे म्हणत असाल तर तसं सांगावं. SPI म्हणजे स्टेट पोलीस सब इन्स्पेक्टर. MPSC थ्रूही जाता येतं. तर महाराष्ट्रात ही भरती होत असते. किमान काही जणांना यासाठी जायचं असेल तर वयाच्या 19व्या वर्षी म्हणजे आरक्षणानुसार सवलत मिळते. 19 ते 31 वर्ष याला वय असतं. त्यामुळे शारीरिक तयारी कधीपासून? आत्तापासूनच. रोज धावणे, व्यायाम, पोहणे, सूर्यनमस्कार, व्यसनापासून दूर राहणे. तुमच्यासाठी हे क्षेत्र योग्य आहे का? तर धाडस व रिस्क घेण्याची तयारी असेल तर तुमच्यासाठी हे योग्य आहे. विश्लेषण क्षमता, शिस्त व नेतृत्व तर डिफेन्स आणि पोलीस प्रशासनिक सेवा तुमच्यासाठी अनुकूल दिसतात.
छोटे उपाय मनोधैर्य व यशासाठी मंगळवारी हनुमान चालीसा, नियमित सूर्यनमस्कार, आई-वडिलांचा आशीर्वाद. 12वी नंतर NDAमध्ये जायचं असेल तर NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये सिलेक्शन होईल का? तर याचे उत्तर आहे होय. जर तुमची मेहनत करण्याची तयारी असेल तर फिटनेस आणि याच्यावरती तुम्ही जर 2010 या सालामध्ये जन्मला असाल तर तुमच्यामध्ये NDAमध्ये जाण्याची तयारी दिसते. मंगळ प्रभाव धाडस, सैनिकी वृत्ती, बुध प्रभाव गणित, रणनीती, वृश्चिक लग्न, संघर्ष व नेतृत्व. त्यामुळे डिफेन्समध्ये जाण्याची तुमची अनुकूल शक्ती आहे. तर तुमची मेहनत, शिस्त 100% तुम्हाला यश मिळेल. छोटेसे उपाय मनोधैर्य व फोकससाठी रोज सूर्याला पाणी अर्घ्य द्या. मंगळवारी हनुमान चालीसा, नियमित दिनचर्या व ब्रह्ममुहूर्तामध्ये उठणे. निष्कर्ष हो, 12वी नंतर NDAमध्ये सिलेक्शन होण्याची संधी आहे. हे मार्गदर्शन सामान्य कुंडली विश्लेषणावर आधारित आहे. अंतिम यश तुमची मेहनत, तयारी आणि आरोग्यावर अवलंबून असते. कुंडलीनुसार मुख्य योग सूर्य कन्या, शिस्त, कर्तव्य भावना, चंद्र मिथुन, बुद्धी, निर्णय क्षमता, संवाद, लग्न वृश्चिक, धाडस, साहस, सैनिकी वृत्ती, मंगळ प्रभावी, शौर्य आणि स्पर्धात्मकता, बुध मजबूत, गणित आणि रणनीती. ही संयोजना डिफेन्स, आर्मी आणि एअरफोर्स, पोलीससाठी अनुकूल मानली जाते. तर शौर्य योग, रिस्क घेण्याची तयारी, नेतृत्व योग, गटात पुढे राहण्याची वृत्ती, सेवा योग, देशसेवेची भावना, स्पर्धा यश योग, परीक्षात टिकण्याची क्षमता. त्यामुळे NDAमध्ये जाण्याचा योग आहे असे दिसते. 17 ते 19 वय मोठ्या स्पर्धा यशासाठी अनुकूल, म्हणजेच 2027 ते 2029 दरम्यान तुमचे प्रयत्न फळ देऊ शकतात. आव्हाने कधीकधी चंचलता, फोकस कमी, मिथुन चंद्र, भावनिक चढ-उतार. यावर शिस्त व दिनचर्या ठेवली तर योग बळकट होतो. योग बळकट करण्यासाठी उपाय: रोज सूर्याला अर्घ्य, ओम सूर्याय नमः. मंगळवारी हनुमान चालीसा, बुधवारी गणपती स्मरण, रोज व्यायाम व धावणे. निष्कर्ष हो, तुमच्या जन्मतारखेनुसार आणि कुंडलीनुसार NDAमध्ये जाण्याचा योग आहे. पण योग, संधी, मेहनत, शिस्त, निवड आणि सिलेक्शन हे पूर्ण तुमच्या मेहनतीवर अवलंबून आहे. निष्कर्ष मंत्र जप व साध्या उपायांनी बुद्धी व फोकस वाढेल, शारीरिक व मानसिक ताकद येईल, NDA स्पर्धा परीक्षांचे योग बळकट होतील. या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली ही सामान्य ज्योतिष अनुभवावर आधारित आहे. जन्मतारीख, वेळ व स्थळानुसार दिलेले मार्गदर्शन केवळ संदर्भासाठी आहे. याचा उद्देश कोणालाही अंधश्रद्धेकडे प्रवृत्त करणे नसून सकारात्मक मार्गदर्शन देणे हाच आहे. NDA किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेतील यश हे पूर्णपणे तुमच्या मेहनत, अभ्यास, शारीरिक तयारी व अधिकृत निवड प्रक्रियेवर अवलंबून आहे. येथे दिलेले मंत्र व उपाय हे आत्मविश्वास व मनोबल वाढवण्यासाठी आहेत. कोणत्याही वैद्यकीय, शैक्षणिक किंवा कायदेशीर निर्णयासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला आपल्या चॅनेलला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.